चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्री सेकंड त्यामध्ये एक्सरसाइज 3.5 क्वेश्चन नंबर 4 इन ट्रायंगल ABC a plus b plus c equal to pi then show that sin square a plus sin square b minus sin square c equal to 2 sin a sin b multiply cos c. तर याचं सोल्युशन पहा. इन ट्रायंगल ABC म्हणजेच काय दिलेलं असतं पहा. इन ट्रायंगल ABC a plus b plus c a plus b प्लस सी इक्वल टू किती असतं पाय इक्वल टू पाय किंवा 180 म्हणतो आपण त्याला. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री म्हणजेच ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. तर पुढची स्टेप पहा. इथे काय म्हटलेलं आहे सायन्स LHS आहे साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता साइन स्क्वेअर ए याचा फॉर्म्युला आपल्याला आवश्यक आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला पाहूया आपण. याच्या अगोदर याचं कन्वर्शन करूया. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय म्हणजेच याला दोन्ही साईडला 2ने डिवाइड केलं तर किती मिळतं ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 किंवा असं लिहिता येतं ए प्लस बी डिवायडेड बाय 2 प्लस सी बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 म्हणजेच इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. त्यानंतर 2 साइन स्क्वेअर ए हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. म्हणजेच साइन स्क्वेअर एची व्हॅल्यू काय मिळेल 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा डिवायडेड बाय 2. मग आता LHS पहा. LHS साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी हे आहे आपलं LHS. ह्या ठिकाणी काय लिहिता येईल मग साइन स्क्वेअर ए म्हणजेच 1 मायनस कॉस ऑफ 2a डिवायडेड बाय 2 1 मायनस कॉस 2a डिवायडेड बाय 2 प्लस साइन स्क्वेअर बी म्हणजेच 1 मायनस कॉस 2b डिवायडेड बाय 2 ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतं मायनस साइन स्क्वेअर सी. देअरफॉर इक्वल टू आता इथे 2ने सेपरेट दोन टर्म्सला डिवाइड केलं तर किती लिहिता येईल 1/2 मायनस 1/2 मल्टिप्लाय कॉस 2a प्लस 1/2 मायनस 1/2 मल्टिप्लाय कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर सी. देअरफॉर इक्वल टू 1/2 प्लस 1/2 म्हणजेच किती 1 1/2 प्लस 1/2 म्हणजेच 1 येईल मायनस इथे या दोन ठिकाणी 1/2 कॉमन येईल म्हणजेच मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये कॉस 2a प्लस कॉस 2b प्लस कॉस 2b मायनस साइन स्क्वेअर सी. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 1/2 मल्टिप्लाय आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल कॉस सी प्लस कॉस डी म्हणजेच 2 कॉस सी प्लस डी बाय 2 दॅट इज 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय कॉस सी मायनस डी बाय 2 म्हणजेच 2a मायनस 2b डिवायडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी मायनस साइन स्क्वेअर सी ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पुढची स्टेप 1 मायनस इथे 1/2 मल्टिप्लाय 2 म्हणजेच 2 टू कॅन्सल होईल मायनस कॉस 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2 म्हणजेच 2a डिवायडेड बाय 2 2b डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती राहील a प्लस b मल्टिप्लाय कॉस या ठिकाणी किती राहील a मायनस b मायनस साइन स्क्वेअर सी. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस आता कॉस a प्लस b म्हणजेच किती लिहिता येईल a प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय देन a प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. देअरफॉर कॉस a प्लस बी म्हणजेच पाय मायनस सी मल्टिप्लाय कॉस a मायनस बी मायनस साइन स्क्वेअर सी ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस आता कॉस पाय मायनस सी म्हणजेच कॉस पाय मायनस थीटा इज मायनस कॉस थीटा म्हणजेच मायनस मायनस प्लस किती होईल मायनस मायनस प्लस कॉस सी मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी मायनस साइन स्क्वेअर सी. आता 1 मायनस साइन स्क्वेअर सी म्हणजेच किती कॉस स्क्वेअर सी 1 मायनस साइन स्क्वेअर सी म्हणजेच कॉस स्क्वेअर सी प्लस कॉस सी मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी. आता ह्या दोन्ही टर्म्समध्ये कॉस सी कॉमन येईल कॉस सी ब्रॅकेटमध्ये कॉस सी प्लस कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी देअरफॉर इक्वल टू
कॉस सी इन ब्रॅकेट कॉस, आता पुन्हा सी म्हणजेच काय लिहिता येईल, सी इक्वल टू पाय मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी, पाय मायनस ए प्लस बी ही स्टेप आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर प्लस कॉस ए मायनस बी देअरफॉर इक्वल टू कॉस सी. आता कॉस पाय मायनस थीटा म्हणजेच मायनस कॉस थीटा, तर काय येईल मग मायनस कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी देअरफॉर इक्वल टू कॉस सी मल्टिप्लाय. आता ह्या ठिकाणी काय आहे, कॉस सी मायनस कॉस डी. कॉस सी मायनस कॉस डी त्याचा फॉर्म्युला माहीत आहे -2 साइन सी प्लस डी अपॉन 2 म्हणजेच ए मायनस बी प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे सी प्लस डी डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय साइन सी मायनस डी म्हणजेच ए मायनस बी मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी डिवायडेड बाय 2 and therefore equal to cos c multiply -2 multiply sin, आता इथे किती येतं पहा, ए प्लस ए बी कॅन्सल होईल, 2a अपॉन 2 म्हणजेच किती राहील a, आणि ह्या ठिकाणी साइन इन ब्रॅकेट हा ब्रॅकेट सॉल्व केला तर मायनस ए मायनस बी होईल, म्हणजेच ए मायनस ए कॅन्सल होईल, मायनस बी म्हणजेच -2b डिवायडेड बाय 2 म्हणजेच राहील साइन ऑफ मायनस बी राहील. आणि देअरफॉर इक्वल टू कॉस सी आणि साइन ऑफ मायनस बी म्हणजेच मायनस साइन बी, मायनस प्लस होईल म्हणजेच किती राहील 2 साइन ए इंटू साइन बी देअरफॉर इक्वल टू 2 साइन ए साइन बी इंटू कॉस सी हे आहे इक्वल टू RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला सॉल्व करता येतं. एक्झाम्पल नंबर 5 in triangle ABC show that sin square a by 2 plus sin square b by 2 minus sin square c by 2 equal to 1 minus 2 cos a by 2 cos b by 2 sin c by 2. तर आता याचं सोल्युशन पहा. इन ट्रायंगल ABC a प्लस बी प्लस सी म्हणजेच किती आहे पाय, तर LHS लिहूया आपण. LHS आहे sin square a by 2 प्लस sin square b by 2 मायनस sin square c by 2 देअरफॉर इक्वल टू, आता फॉर्म्युला माहीत होता आपल्याला sin square थीटा म्हणजेच 1 मायनस कॉस ऑफ 2 थीटा हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. म्हणजेच आता इथे किती दिसतं sin square a by 2 म्हणजेच इथे किती येईल मग 2 sin square थीटा बाय 2 म्हणजेच 1 मायनस कॉस ऑफ थीटा म्हणजे अँगलला 2 ने डिवाइड केलेला आहे. तर sin square a by 2 म्हणजेच किती लिहाल मग 1 मायनस कॉस ए डिवायडेड बाय 2 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ही स्टेप लिहिता येईल. म्हणजे sin square a by 2 इक्वल टू 1 मायनस कॉस ए डिवायडेड बाय 2 म्हणजे हा 2 इकडे डिनॉमिनेटरला जाईल. त्यानंतर प्लस sin square b by 2 म्हणजेच फॉर्म्युला येईल 1 मायनस कॉस बी डिवायडेड बाय 2 मायनस sin square c by 2 देअरफॉर इक्वल टू 1/2 मायनस 1/2 cos a प्लस 1/2 मायनस 1/2 cos b मायनस sin square c by 2 इक्वल टू 1/2 प्लस 1/2 म्हणजेच 1 मायनस 1/2 कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये येतं cos a प्लस cos b मायनस sin square c upon 2 देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 1/2 मल्टिप्लाय, आता cos c प्लस cos d हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. cos c प्लस cos d म्हणजेच 2 cos a प्लस b बाय 2 मल्टिप्लाय cos a मायनस b बाय 2 मायनस sin square c बाय 2
इक्वल टू 1 मायनस 1/2 मल्टिप्लाय 2 कॉस ए प्लस बी बाय 2, ए प्लस बी बाय 2 म्हणजेच पाय बाय 2 मायनस सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस या ठिकाणी 2 कॅन्सल होईल, 1/2 मल्टिप्लाय 2 म्हणजे 2 कॅन्सल झाला आणि कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच किती येतं साइन थिटा, साइन सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2, साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इक्वल टू 1 मायनस, आता ह्या दोन्ही टर्म्समध्ये साइन सी बाय 2 कॉमन येईल म्हणजे साइन सी बाय 2 इन ब्रॅकेट साइन इथे किती आहे मायनस साइन सी बाय 2 कॉमन, तर इथे किती राहिलं कॉस इन ब्रॅकेट ए मायनस बी अपॉन 2 आणि इथली टर्म मायनस साइन सी बाय 2 कॉमन, तर किती येतं मायनस प्लस येईल साइन सी बाय 2, साइन सी बाय 2 राहील. त्यानंतर इक्वल टू 1 मायनस साइन सी बाय 2, 1 मायनस साइन सी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2, कॉस ए मायनस बी बाय 2 प्लस साइन आता सी बाय 2 म्हणजेच पाय बाय 2 मायनस इन ब्रॅकेट ए प्लस बी बाय 2, ए प्लस बी बाय 2 इक्वल टू 1 मायनस साइन सी बाय 2 मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस आता साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा, मग किती लिहिता येईल कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2. देअरफॉर 1 मायनस साइन सी अपॉन 2 मल्टिप्लाय कॉस सी प्लस कॉस डी म्हणजेच 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2, तर किती येईल ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय कॉस सी मायनस डी बाय 2 म्हणजेच ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 ह्या फॉर्ममध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल. इक्वल टू 1 मायनस साइन सी अपॉन 2, साइन सी अपॉन 2 मल्टिप्लाय 2, आता इथे किती येईल पहा ए मायनस बी प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती होतील ए प्लस ए 2a मायनस बी प्लस बी कॅन्सल झाला 2a डिवायडेड बाय 2 आणखी डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती राहिले ए अपॉन 2 आणि मल्टिप्लाय कॉस ह्या ठिकाणी मायनस ए मायनस बी आणि ए कॅन्सल होईल मायनस 2b अपॉन 2 आणखी डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती राहिले कॉस ऑफ मायनस बी अपॉन 2 राहील आणि कॉस ऑफ मायनस थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजेच किती कॉस थिटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन सी बाय 2 कॉस ए अपॉन 2 आणि कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजेच कॉस थिटा, तर इथे येईल कॉस बी अपॉन 2. देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 2 कॉस ए अपॉन 2 मल्टिप्लाय कॉस बी अपॉन 2 मल्टिप्लाय साइन सी अपॉन 2 इक्वल टू आहे आपलं RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व करता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 इन ट्रँगल ABC शो दॅट, तर याचं सोल्युशन पहा काय म्हटलेलं आहे LHS tan A बाय 2 tan B बाय 2 प्लस tan B बाय 2 tan C बाय 2 प्लस tan C बाय 2 tan A बाय 2 इक्वल टू 1 आलं पाहिजे. तर इन ट्रँगल ABC काय लिहिता येईल आपल्याला ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री म्हणजेच पाय आहे इक्वल टू पाय. देन दोन्ही साईडला 2ने डिवाइड केलं तर ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इक्वल टू पाय अपॉन 2 and therefore a upon 2 plus b upon 2 plus c upon 2 इक्वल टू पाय अपॉन 2 अशा फॉर्ममध्ये आपल्याला ही स्टेप लिहिता येईल. therefore a upon 2 plus b upon 2 इक्वल टू pi upon 2 minus c upon 2. And therefore, taking tan on both sides, therefore, tan in bracket a upon 2 plus b upon 2 equal to tan in bracket pi by 2 minus c by 2. And therefore, आता फॉर्म्युला यूज करूया आपण tan a plus b. tan a plus b म्हणजे tan a plus tan b divided by 1 minus tan a into tan b. Therefore, tan a upon 2 plus tan b upon 2. tan b upon 2 divided by 1 minus tan a upon 2 multiply
टॅन बी अपॉन टू, टॅन बी अपॉन टू इक्वल टू टॅन पाय बाय टू मायनस थिटा म्हणजेच कॉट थिटा, कॉट थिटा, टॅन पाय बाय टू मायनस थिटा म्हणजेच कॉट थिटा. आणि देअरफॉर टॅन ए अपॉन टू प्लस टॅन बी अपॉन टू, टॅन बी अपॉन टू आणि कॉट सी अपॉन टू म्हणजेच 1 अपॉन टॅन सी बाय टू. तर 1 मायनस टॅन ए अपॉन टू मल्टिप्लाय टॅन बी अपॉन टू. आणि इथे किती लिहिता येईल मग? कॉट थिटा म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा, 1 अपॉन टॅन सी अपॉन टू ह्या फॉर्ममध्ये स्टेप येईल. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल मग? टॅन ए अपॉन टू प्लस टॅन बी अपॉन टू मल्टिप्लाय टॅन सी अपॉन टू म्हणजेच टॅन ए अपॉन टू मल्टिप्लाय टॅन सी अपॉन टू प्लस टॅन बी अपॉन टू मल्टिप्लाय टॅन सी अपॉन टू इक्वल टू 1 मल्टिप्लाय 1 मायनस टॅन ए बाय टू मल्टिप्लाय टॅन बी बाय टू म्हणजेच 1 मायनस टॅन ए बाय टू मल्टिप्लाय टॅन बी बाय टू ह्या फॉर्ममध्ये स्टेप लिहिता येईल. आणि देअरफॉर टॅन ए बाय टू मल्टिप्लाय टॅन सी बाय टू प्लस टॅन बी बाय टू टॅन सी बाय टू. ही टर्म आपण एलच्या साईडला घेऊ म्हणजे किती होईल? मायनसचं प्लस टॅन ए बाय टू टॅन सी बाय टॅन बी बाय टू आणि इक्वल टू किती राहील? 1. देअरफॉर LHS इक्वल टू RHS, देअरफॉर LHS इक्वल टू RHS अशा फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व करता येईल. आता एक्झाम्पल नंबर 7 पाहू. इन ट्रायंगल ABC शो दॅट कॉट ए बाय टू प्लस कॉट बी बाय टू प्लस कॉट सी बाय टू इक्वल टू कॉट ए बाय टू कॉट बी बाय टू कॉट सी बाय टू. तर याचं सोल्युशन पहा. तर आत्ता आपण एक्झाम्पल जे प्रूव्ह केलं ते कोणतं प्रूव्ह केलं? तर त्यासाठी स्टेप आपण यूज केली इन ट्रायंगल ABC A प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय. देअरफॉर ए बाय टू प्लस बी बाय टू इक्वल टू पाय बाय टू minus c by 2. Therefore, taking tan on both sides, we get tan a by 2 plus b by 2 equal to tan pi by 2 minus c by 2. Therefore, tan a plus b म्हणजेच tan a plus tan b plus tan second term म्हणजेच b by 2 divided by 1 minus tan a by 2 टॅन बी बाय टू आणि इक्वल टू किती मिळेल? कॉट सी बाय टू आणि कॉट सी बाय टू म्हणजेच 1 अपॉन टॅन सी बाय टू, 1 अपॉन टॅन सी बाय टू. आणि देअरफॉर किंवा इथे लिहिते मी इक्वल टू किती येईल? कॉट सी बाय टू येईल. टॅन पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे कॉट थिटा. आणि देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच किती? टॅन ए बाय टू प्लस टॅन बी बाय टू आणि याला मल्टिप्लाय टॅन सी बाय टू येईल. देअरफॉर टॅन ए बाय टू त्यानंतर टॅन सी बाय टू प्लस टॅन बी बाय टू टॅन सी बाय टू आणि इक्वल टू किती येतं? 1 मायनस टॅन ए बाय टू टॅन बी बाय टू टॅन बी बाय टू. आणि देअरफॉर टॅन ए बाय टू टॅन बी बाय टू प्लस टॅन बी बाय टू टॅन सी बाय टू प्लस टॅन ए बाय टू टॅन सी बाय टू आणि इक्वल टू किती येईल? 1. हे आता आपण प्रूव्ह केलं. तर आता याच्या पुढची स्टेप आपल्याला काय लिहिता येईल? आपल्याला कॉटमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून याच्या पुढची स्टेप टॅन ए बाय टू म्हणजेच 1 अपॉन कॉट ए बाय टू आणि टॅन बी बाय टू म्हणजे 1 अपॉन कॉट बी अपॉन टू. टॅन थिटा म्हणजेच काय लिहिता येईल? 1 अपॉन कॉट थिटा प्लस 1 अपॉन आता ही टर्म कशी लिहिता येईल? कॉट बी बाय टू कॉट सी बाय टू प्लस 1 अपॉन कॉट ए अपॉन टू कॉट सी अपॉन टू इक्वल टू किती येईल? 1. देअरफॉर आता या ठिकाणी डिनॉमिनेटर आपण सेम करूया. डिनॉमिनेटर कोणता येईल मग याचा? डिनॉमिनेटर येईल कॉट ए बाय टू कॉट बी बाय टू कॉट सी बाय टू कॉट सी बाय टू हा डिनॉमिनेटर येईल याचा. मग आता याच्यामध्ये किती कमी पडतात? कॉट ए बाय टू कॉट बी बाय टू किती कमी पडले? कॉट सी अपॉन टू. म्हणजे डिनॉमिनेटर जर हा सेम करायचा असेल तर इथे कॉट सी बाय टूने मल्टिप्लाय करायला लागेल आणि डिवाइडला कॉट सी बाय टू
मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे मल्टिप्लाय अँड डिवाइड कॉट C/2. सेकंड टर्ममध्ये मल्टिप्लाय अँड डिवाइड कॉट A/2 आणि थर्ड टर्ममध्ये मल्टिप्लाय अँड डिवाइड कॉट B/2. म्हणजे स्टेप काय येईल मग या ठिकाणी किती मिळेल, कॉट C/2 प्लस आता इथे सेकंड टर्मला किती येईल, कॉट इथे B/2 C/2 आहे म्हणजे किती नाही आहे, कॉट A/2 नाही आहे, प्लस या ठिकाणी A/2 C/2 आहे म्हणजेच किती नाही आहे, कॉट B/2 नाही आहे, इक्वल टू किती येईल 1. आणि देअरफॉर कॉट C/2 प्लस कॉट A/2 प्लस कॉट B/2 आणि इक्वल टू 1 मल्टिप्लाय कॉट A/2 कॉट B/2 कॉट B/2 कॉट C/2 cot C/2. Therefore, cot A/2 plus cot B/2 plus cot C/2 इक्वल टू किती मिळेल, cot A/2 cot B/2 cot C/2 इक्वल टू आहे. Therefore, LHS इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व करता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 इन ट्रायंगल ABC शो दॅट, काय शो करायचं आहे, शो दॅट tan 2A प्लस tan 2B प्लस tan 2C इक्वल टू किती आहे, tan 2A tan 2B मल्टिप्लाय tan 2C. तर याचं सोल्युशन कसं लिहिता येईल पहा. इन ट्रायंगल ABC A प्लस B प्लस C इक्वल टू पाय आहे. तर आता या ठिकाणी किती दिसतं आपल्याला, 2A 2B 2C, म्हणून काय करू आपण, 2ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच किती होईल, 2A प्लस 2B प्लस 2C इक्वल टू किती मिळेल, 2 पाय. आता पुढचे स्टेप काय येईल, 2A प्लस 2B इक्वल टू किती मिळतं, 2 पाय मायनस 2C. 2 पाय मायनस 2C दोन्ही साईडला टॅन पुट केलं तर किती मिळेल, टॅन इन ब्रॅकेट 2A प्लस 2B इक्वल टू टॅन 2 पाय मायनस C, 2 पाय मायनस 2C. आता फॉर्म्युला यूज करायचा टॅन A प्लस B, म्हणजेच काय स्टेप येईल, टॅन 2A प्लस टॅन 2B डिवायडेड बाय 1 मायनस टॅन 2A मल्टिप्लाय टॅन 2B इक्वल टू आता टॅन 2 पाय मायनस थिटा, टॅन 2 पाय मायनस थिटा म्हणजेच मायनस टॅन थिटा हा फॉर्म्युला आहे. आणि देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन आता टॅन 2A प्लस टॅन 2B इक्वल टू मायनस टॅन 2C मल्टिप्लाय 1 मायनस टॅन 2A टॅन 2B म्हणजेच किती होईल, मायनस टॅन 2C मल्टिप्लाय 1 म्हणजेच येईल मायनस टॅन 2C आणि मायनस मायनस प्लस टॅन 2A टॅन 2B मल्टिप्लाय टॅन 2C आणि देअरफॉर आता मायनस टॅन 2C LHच्या साईडला घेऊ म्हणजे मायनसचा प्लस होईल, किती लिहिता येईल मग, टॅन 2A प्लस टॅन 2B प्लस टॅन 2C म्हणजेच ही टर्म आपण LHच्या साईडला घेतली, मायनसचं इथे प्लस झालं, इक्वल टू किती राहिलं, टॅन 2A मल्टिप्लाय टॅन 2B मल्टिप्लाय टॅन 2C आणि देअरफॉर LHS इक्वल टू RHS. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 8 आपल्याला सॉल्व करता येईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 9 इन ट्रायंगल ABC शो दॅट. तर याचं सोल्युशन पाहूया आपण. आता आपल्याला LHS लिहावं लागेल. इन ट्रायंगल ABC तर आपल्याला माहिती आहे A प्लस B प्लस C इक्वल टू पाय, हेच आपल्याला माहिती आहे. मग LHS लिहूया आपण, कॉस स्क्वेअर A प्लस कॉस स्क्वेअर B मायनस कॉस स्क्वेअर C. आता फॉर्म्युला माहिती आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा. या फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत आपण. 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा आणि देअरफॉर आता कॉस स्क्वेअर A म्हणजेच किती लिहाल, 1 प्लस कॉस 2A डिवायडेड बाय 2 प्लस कॉस स्क्वेअर B म्हणजेच 1 प्लस कॉस ऑफ 2B डिवायडेड बाय 2 आणि मायनस कॉस स्क्वेअर C. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला स्टेप लिहिता येईल. आणि देअरफॉर
देअरफॉर 1/2 किंवा इक्वल टू 1/2 प्लस 1/2 कॉस 2a 1/2 कॉस 2a प्लस 1/2 प्लस 1/2 मल्टिप्लाय कॉस 2b मायनस कॉस स्क्वेअर c इक्वल टू 1/2 प्लस 1/2 म्हणजेच 1 आणि प्लस 1/2 कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये येतं कॉस 2a प्लस कॉस 2b प्लस कॉस 2b मायनस कॉस स्क्वेअर c देअरफॉर इक्वल टू 1 प्लस 1/2 मल्टिप्लाय कॉस c प्लस कॉस d म्हणजेच 2 कॉस c प्लस d अपॉन 2 मल्टिप्लाय कॉस c मायनस d अपॉन 2 divided by 2 minus cos square c therefore equal to 1 plus 1/2 multiply 2 म्हणजेच 2 कॅन्सल होईल आणि किती राहिले इथे cos 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती राहील फक्त a प्लस b राहील 2a अपॉन 2 प्लस 2b अपॉन 2 आणि मल्टिप्लाय कॉस इथे सुद्धा किती राहील a मायनस b राहील मायनस कॉस स्क्वेअर c देअरफॉर इक्वल टू 1 प्लस कॉस a प्लस बी म्हणजे पाय मायनस सी मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी मायनस कॉस स्क्वेअर सी आता ह्या दोन टर्ममध्ये किंवा फॉर्म्युला यूज करू कॉस पाय मायनस थीटा कॉस पाय मायनस थीटा म्हणजेच मायनस कॉस थीटा तर किती येईल मायनस कॉस सी कॉस ए मायनस बी मायनस कॉस स्क्वेअर सी आता ह्या दोन्ही टर्म्समध्ये कॉमन किती येतात कॉस सी कॉमन येईल मायनस साईन कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये राहिलं कॉस ए मायनस बी cos a minus b plus cos c therefore 1 minus cos c आणि multiply cos a minus b plus c च्या ऐवजी आता किती लिहिता येईल आपल्याला पाय मायनस इन ब्रॅकेट a प्लस b कारण इथे आपण लिहिलं a प्लस b प्लस c इक्वल टू पाय मग फक्त c म्हणजेच किती लिहिता येईल a प्लस बी पुढे जाईल पाय मायनस a प्लस बी होईल देअरफॉर 1 मायनस कॉस c मल्टिप्लाय कॉस ए मायनस बी आणि कॉस पाय मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा देअरफॉर इक्वल टू 1 मायनस कॉस सी आणि फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला कॉस सी मायनस कॉस डी म्हणजेच -2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2 म्हणजे साइन ए मायनस बी प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे सी प्लस डी बाय 2 आणि मल्टिप्लाय साइन सी मायनस डी बाय 2 म्हणजेच इथे किती येईल मायनस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 देअरफॉर इक्वल टू 1 मायनस कॉस सी मल्टिप्लाय -2 साइन आता इथे किती राहतील प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल 2a अपॉन 2 म्हणजेच 2 कॅन्सल होईल फक्त राहिले साइन ए आणि या ठिकाणी किती राहील ए कॅन्सल होईल मायनस बी मायनस 2b अपॉन 2 म्हणजेच मायनस बी राहील आणि देअरफॉर इक्वल टू 1 मायनस कॉस सी मल्टिप्लाय -2 साइन ए आणि साइन ऑफ मायनस थीटा म्हणजेच मायनस साइन थीटा मायनस मायनस प्लस होईल आणि साइन ए मल्टिप्लाय साइन बी देअरफॉर इक्वल टू 1 मायनस 2 साइन ए साइन बी मल्टिप्लाय कॉस सी हे आहे आपलं RHS अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करता येईल आणि या ठिकाणी आपला एक्सरसाइज 3.5 संपलेली आहे आणि तसाच लेसन नंबर 3 सुद्धा संपलेला आहे.